श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, येत्या 5 डिसेंबरला मंगळवारी आहे कालभैरव जयंती आणि या कालभैरव जयंती दिवशी आपल्याला एक लिंबूचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. हा उपाय का करायचा आहे पहा, आपल्या जीवनामध्ये ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे, कष्ट आहे, दारिद्र्य आहे, ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही संकटांचा आपल्याला सामना करावा लागत आहे, तर या सर्वांपासून सुटका मिळवण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे हा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनलाही प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच धार्मिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर पहा, कालभैरवनाथ जे आहेत ना, तर ते महादेव शिवशंकरांचंच एक स्वरूप मानलं जातं. ज्याप्रमाणे महादेव शिवशंकरांना अन्याय सहन होत नव्हता, त्याचप्रमाणे कालभैरवनाथांना सुद्धा अन्याय सहन होत नाही. त्यामुळे या दिवशी कालभैरवनाथांच्या जयंती दिवशी आपल्याला कोणावरतीही हिंसा करायची नाही. त्याचबरोबर घरामध्ये कुठल्याही प्रकारची अपशब्द, भांडण, कटकट यासारख्या गोष्टी करायच्या नाहीत. कुणावरही अन्याय करायचा नाही आहे आपल्याला. पशु पक्षी यांची हिंसा करायची नाही. या सर्व गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर पहा, आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे, कष्ट आहे, दारिद्र्य आहे, या सर्वांपासून आपल्याला जर सुटका मिळवायची असेल तर हा लिंबूचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. पहा, कोणाच्या जीवनामध्ये कटकटी नसतात, कोणाच्या जीवनामध्ये अडचणी नसतात. अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत सर्वांच्या जीवनामध्ये अडचणी असतात, कटकटी असतात. परंतु काही काही लोकांच्या जीवनामध्ये इतक्या कटकटी विकोपात जातात ना, तर ते आपले जीवन संपवण्यापर्यंत निर्णय घेतात. इतकं दुःख, कष्ट त्यांच्या जीवनामध्ये साचलेलं असतं आणि ह्या सर्व गोष्टीतून आपल्याला सुटका मिळवण्यासाठी असे काही छोटे छोटे उपायसुद्धा करणं अत्यंत गरजेचं असतं. आपल्या मेहनतीला, कष्टाला सुद्धा योग्य फळ मिळावं, योग्य तो न्याय मिळावा, यासाठी आपल्याला असे उपाय करणं अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींपासून आपल्याला आर्थिक समस्येतून दूर जाण्यासाठी, आर्थिक समस्येतून सुटका मिळवण्यासाठी हा उपाय करायचा आहे. आणि आपल्या घरामध्ये अप्राप्त लक्ष्मी जी आहे तर ती प्राप्त व्हावी आणि प्राप्त झालेली लक्ष्मी स्थिर स्वरूपात चिरकाल आपल्या घरामध्ये टिकावी आणि आपल्या घरातील जे काही कटकटी आहेत, जे काही नकारात्मक शक्ती आहे, आपल्या घराला जे काही शत्रुपीडा आहे, शत्रुबाधा आहे, नजर दोष आहे, पितृदोष आहे, वास्तुदोष आहे, या सर्वांपासून आपली सुटका व्हावी आणि हे सर्व आपल्या जीवनातून नष्ट व्हावं, यासाठी अत्यंत प्रभावी हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी पहा, आपल्याला लिंबू लागणार आहेत. लिंबू व्यवस्थित, म्हणजे त्यावरती कुठेही डागाळलेले असे लिंबू नकोत, कुठेही खराब झालेला लिंबू नको. तुम्हाला फ्रेश असे हिरवे किंवा पिवळे लिंबू असे घ्यायचे आहेत. त्यावरती अगदी एकसारखा कलर असावा असे लिंबू तुम्हाला घ्यायचे आहेत. हे लिंबू तुम्हाला 11 लिंबू लागणार आहेत या उपायासाठी. तर यासाठी तुम्हाला आदल्या दिवशीच हे लिंबू आणून ठेवायचे आहेत, कारण हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे. मंगळवारी सकाळी हा उपाय करायचा. त्यामुळे तुम्हाला 11 लिंबू जे लागणार आहेत तर ते तुम्हाला आदल्या दिवशी आणून ठेवायचे आहेत. अजिबात कमी आणायचे नाही, तुम्हाला 11च लिंबू आणायचे आहेत किंवा जास्त लिंबू नाही. जास्त लिंबू आणणार असाल तर तुम्ही त्याच्यासाठी सेपरेट लिंबू आणा, परंतु या लिंबूंसोबत तुम्हाला हे लिंबू आणायचे नाही. तुमच्या घरासाठी लागणारे, उपायासाठी लागणारे तुम्हाला सेपरेट लिंबू आणायचे आहेत. लिंबू चांगले असावेत आणि फ्रेश असे लिंबू घेऊन यायचे आहेत. आता मंगळवारी सकाळी आपल्याला काय करायचं, आपल्या घरातील जेव्हा देवपूजा होते त्यावेळेस आपल्याला आपल्या देवघरासमोर दिवा वगैरे प्रज्वलित करून झाल्यानंतर, देवपूजा झाल्यानंतर आपल्याला एक आसन टाकून बसायचं आहे आणि एक प्लेटसुद्धा घ्यायची आहे. प्लेट घेऊन आपल्याला काय करायचं आहे, त्यातला 2 प्लेटा घ्यायच्या आहेत 11 लिंबूसाठी ठेवण्यासाठी आणि एक रिकामी प्लेट घ्यायची आहे. तर त्या 11 लिंबूतला एक लिंबू तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे आणि कालभैरव अष्टकमचं एकदा पठण करायचं आहे. कालभैरव अष्टकमचं पठण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे, कष्ट आहे, दारिद्र्य आहे, आर्थिक समस्या आहेत, जे काही अडचणी आहेत, तुम्हाला एकही अडचण लपवायची नाही. सर्व अडचण तुम्हाला कालभैरव अष्टकम म्हणून झाल्यानंतर आपल्या बोलून दाखवायचे आहे, व्यक्त करायचे आहे आणि हा लिंबू त्या रिकाम्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे. परत तुम्हाला दुसरा लिंबू उचलायचा आहे, परत आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि परत आपल्याला कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे. आणि कालभैरव अष्टकमचं पठण झाल्यानंतर परत तुम्हाला तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत, जे काही संकट आहेत, दुःख आहे, दारिद्र्य आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत. आणि त्यानंतर परत लिंबू त्या रिकाम्या प्लेटमध्ये, जिथे पहिला लिंबू ठेवला होता त्या प्लेटमध्ये आपल्याला ठेवायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 11 लिंबू
लिंबू जे आहेत तर त्या 11 लिंबूवरती तुम्हाला कालभैरव अष्टकमची सेवा करायची आहे आणि 11 वेळेस तुम्हाला तुमच्या जीवनातील जे काही संकट आहेत, अडचणी आहेत, जे काही दुःख आहे तर ते तुम्हाला तिथं व्यक्त करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पहा, संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आता 90% तुम्हाला मी सांगते की जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुम्ही कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न करा. आणि नसेलच तर तुम्ही 10% मग महादेवांच्या मंदिरामध्ये तुम्ही जाऊ शकता. महादेवांचं मंदिर प्रत्येक गावामध्ये असतंच. परंतु कालभैरवनाथाचं मंदिर असेल तर तुम्ही अजिबात निष्काळजीपणा करू नका. कितीही दूर असू दे तुम्हाला कालभैरवनाथाच्या मंदिरामध्येच जायचं आहे. हे 11 लिंबू जे आहे तर त्या 11 लिंबूंची माळ तयार करायची आहे. धाग्यामध्ये सुई धाग्या घेऊन तुम्हाला ही माळ तयार करायची आहे 11 लिंबूची. त्यानंतर तुम्हाला एक दिवासुद्धा घ्यायचा आहे. आता तुम्हाला चौमुखी दिवा घ्यायचा आहे. चौमुखी दिवा तयार करायचा आहे. जर तुम्हाला कणकेचा दिवा प्रज्वलित करणं शक्य झालं तर तुम्ही कणकेचा दिवा तयार करून घ्या, चौमुखी दिवा. नसेल तर तुम्ही पंथीमध्ये मग 4 वाती तयार करून 4 जोडवाती घालून तुम्ही एक दिवा घेतला तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला एक नारळसुद्धा घ्यायचा आहे आणि तुम्हाला ह्या दिव्यासाठी मोहरीचं तेल लागणार आहे. आता हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला कालभैरवनाथाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला ही जी लिंबाची माळ आपण तयार केलेली आहे तर ती कालभैरवनाथांना अर्पण करायची आहे, त्यांच्या गळ्यामध्ये घालायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हा दिवा जो आहे मोहरीच्या तेलाचा दिवा तर तिथे प्रज्वलित करायचा आहे. मोहरीच्याच तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्यास मदत होते. लक्ष्मीचं आगमन होतं. आपल्या जीवनातील दुःख, कष्ट, दारिद्र्य दूर होण्यास हा मोहरीच्या तेलाचा दिवा अत्यंत उपयोगी पडतो. त्यामुळे तुम्हाला मोहरीच्याच तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला आपण जो नारळ नेलेला आहे तर तिथे तुम्हाला फोडायचा आहे. नसेल तर तुम्ही तिथे अर्पणसुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे मोहरीचा तेलाचा दिवा लावायचा आहे, नारळ अर्पण करायचा आहे. ही लिंबाची माळ आपल्याला भैरवनाथांच्या मंदिरामध्ये भैरवनाथांना अर्पण करायचे आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तिथे बसून सुद्धा एकदा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे. आता कालभैरवनाथाचंच मंदिर आहे त्यामुळे तुम्हाला तिथे कोणी अडवणार नाही. कालभैरव अष्टकमचं मोठ्याने पठण करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला अगदी तळमळीने तुमच्या जीवनातील जे काही दुःख आहे, कष्ट आहे, अडचणी आहेत, दारिद्र्य आहे, संकट आहेत तर ते तुम्हाला कालभैरवनाथांना सांगायचं आहे. अगदी तळमळीने तुम्हाला सांगायचं आहे की तुमची तळमळ इतकी असली पाहिजे की तिथे तुमची सेवा पोचली पाहिजे. तुमच्या जी काही प्रार्थना आहे तर ती कालभैरवनाथापर्यंत पोचली पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला तिथे तुमच्या जीवनातील अडचणी सांगायच्या आहेत. तर या पद्धतीने हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही एकदा करून पहा. 24 तासामध्ये तुम्हाला याचा नक्की रिझल्ट येईल, अनुभव येईल की तुम्ही घरी आल्यानंतर तुम्हाला अगदी घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. तुमच्या घरामध्ये कुठे भांडण, कटकटी ह्या होत होत्या काय याची तुम्हाला जाणीवसुद्धा राहणार नाही. आणि तुमच्या घरामध्ये पैसा जो आहे तो स्थिर स्वरूपात येऊ लागलेला आहे असं तुम्हाला तुमच्या घरामध्ये वातावरण निर्माण होईल. आणि नक्कीच तुमच्या घरामध्ये पैसा हा 24 तासामध्ये येण्यास मार्ग खुले होतील. असा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. नक्की करून पहा. तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. अशा पद्धतीने उपाय करून पहा. तर चला, झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.